पलूस नगर परिषद निवडणूक 2025 काँग्रेसची भव्य मोटरसायकल रॅली, पदयात्रा आणि प्रचार सांगता सभा उत्साहात संपन्न। निवडून आल्यानंतर दर 4 महिन्यांनी आमसभा घेणारच आमदार डॉक्टर विश्वजित कदम। लोकांचे प्रश्न जागेवरच मिटवले जातील। पलूस नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित भव्य मोटरसायकल रॅली, प्रभावी पदयात्रा आणि शक्ती प्रदर्शन करणारी प्रचार सभा अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडली। शहरातील रस्त्यांवर उसळलेली काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी, घोषणांनी दुमदुमलेले वातावरण आणि उत्साही तरुणाईमुळे संपूर्ण पलूस शहर काँग्रेसमय झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले। प्रचार सभेत प्रमुख भाषण करताना आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी लोकांशी थेट संपर्क साधत स्पष्ट आश्वासन दिले की काँग्रेस सत्तेत आल्यास दर 4 महिन्यांनी खुली आमसभा घेणारच। सर्व अधिकारी, जनप्रतिनिधी आणि नागरिकांच्या उपस्थितीत लोकांचे सर्व प्रश्न त्वरित आणि जागेवरच निकालात काढले जातील। या आश्वासनाला नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली। डॉक्टर कदम यांनी आपल्या भाषणात गेल्या 4 दशकातील कदम कुटुंबियांचे पलूसचे असलेले ऋणानुबंध अधोरेखित केले। डॉक्टर पतंगराव कदम साहेबांनी पलूसचा कायापालट केला। त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेत आम्ही पलूसचे नाव देशभर पोहोचवण्यासाठी कार्यरत आहोत, असे ते म्हणाले। कोरोना काळात पलूससाठी मंजूर झालेली स्वतंत्र पाणीपुरवठा योजना तसेच बंद पडलेली यशवंत पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याची त्यांनी माहिती दिली। त्याचबरोबर कैलासवासी वसंतराव पुदाले, खाशाबा दळवी, अमर इनामदार, राजाराम सदामते यांसारख्या स्थानिक नेत्यांच्या विकास कामांचा त्यांनी विशेष उल्लेख केला। सभेदरम्यान डॉक्टर कदम यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडताना कोणाचे नाव न घेता विनोदी शैलीत अ ब क अशी नामांकित टीका केली। दीवार आणि शोले चित्रपटातील संवादांचे उदाहरण देत शोलेतील असरानीप्रमाणे आमच्या विरोधकांची अवस्था आधी इधर जाओ आधी उधर जाओ बाकी मेरे साथ आओ असे म्हणत त्यांनी टोला लगावला। उपस्थितांनी यावर मोठ्या उत्साहात टाळ्यांचा गडगडाट केला। प्रचार यात्रेत आमदार डॉक्टर विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील, आमदार जयंतराव पाटील, काँग्रेस प्रवक्ते हनुमंतराव पवार, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड, ज्येष्ठ नेते मानसिंगराव पाटील, बाळासाहेब पवार, उत्तमराव पवार, पलूस सहकारी बँकेचे चेअरमन वैभवराव पुदाले, गणपतराव पुदाले, भरतसिंह इनामदार, विशाल दळवी, विक्रम पाटील, गिरीश गोंदिल, प्रकाश पाटील, माजी नगराध्यक्ष परशुराम शिंदे, गणपतराव सावंत, केडी कांबळे, शरद शिंदे, डॉक्टर मीनाक्षी सावंत, वृषाली पुदाले यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते। नगर परिषदेचे माजी गटनेते सुहास पुदाले यांनी सभेतील मान्यवरांचे स्वागत केले, तर नागरिकांचे विशेष आभार मानून काँग्रेस पॅनल एकसंघ असल्याचा संदेश दिला। नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ संजीवनी सुहास पुदाले यांच्यासह केडी कांबळे, सुधीर सिसाळ, मानसिंग इनामदार, भरतसिंह इनामदार, गिरीश गोंदिल, मानसिंगराव पाटील, वैभवराव पुदाले, गणपतराव पुदाले आदींनीही मनोगत व्यक्त करत काँग्रेस पॅनलला भक्कम पाठिंबा देण्याचे आवाहन केले। प्रदेश प्रवक्ते हनुमंतराव पवार म्हणाले, स्वर्गीय पतंगराव कदम यांनी नेहमी सामान्यांसाठी काम केले। डॉक्टर विश्वजित कदम हे त्यांचाच वारसा घेऊन पुढे काम करत आहेत। त्यांच्या विकास कामांवर टीका करणाऱ्या विरोधकांना लोकांनीच योग्य उत्तर द्यावे असे सांगितले। खासदार विशाल पाटील म्हणाले, पलूस कडेगाव तालुक्याच्या विकासाची जबाबदारी आमची आहे। काँग्रेसचा पुरोगामी वारसा कधीही सोडणार नाही। पलूस शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही। रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड यांनी गेल्या 9 वर्षात नगर परिषदेच्या माध्यमातून आलेल्या मोठ्या निधीचा उल्लेख करत पुढील 50 वर्षांचा विचार करून पलूससाठी विकास आराखडा आखण्यात येईल। काँग्रेस म्हणजे विचारसरणी असून प्रत्येक कार्यकर्त्याने स्वतःला उमेदवार समजून काम करावे असे आवाहन केले। प्रचार सभेचे सूत्रसंचालन श्रीकांत माने यांनी तर आभार नितीन खारकांडे यांनी मानले। सभेदरम्यान महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती, तरुण कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह, मोटरसायकल रॅलीतील शिस्तबद्ध शक्ती प्रदर्शन आणि भाषणांमधील जोश यामुळे काँग्रेसची ही बैठक विशेष यशस्वी आणि प्रभावी ठरली। या प्रचार शक्ती प्रदर्शनामुळे पलूसमधील काँग्रेसचा उत्साह आणि जनसमर्थन स्पष्टपणे दिसून आले। स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे, पलूस।